नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. जानकी आता मनातल्या मनात म्हणत असते, ऋषिकेश, ऐश्वर्या खरंच बदलली आहे, पण तुम्हाला मी सांगू शकत नाहीये. काल जे झालं ते सगळं नाटक होतं. आय एम सॉरी ऋषिकेश. ऋषिकेश लगेच म्हणतो, जानकी मला माहिती आहे, तू जरी सांगत नसली तरी तुला फार अपराधी असल्यासारखं वाटतंय. सगळ्या गोष्टीचा स्वतःलाच दोष देतेय ना तू. खूप चांगली आहे जानकी, त्यामुळे तुला स्वतःच्या नजरेतून जग बघायला मिळतं, पण तसं नसतं जानकी. दिसतं तसं नसतं आणि आपल्यासारखं समोरचं तर बिलकुल नसतं. जानकी, तू चांगली म्हणून सगळेच चांगले असं नाहीये ग. खरं सांगू का ऋषिकेश, तुम्ही जे म्हणताय ते मला आत्ता पटतंय. तेव्हा जर मी सौमित्र भाऊजींचं ऐकलं असतं तर आजचा दिवस आपल्याला बघायला मिळाला नसता. आणि त्यातल्या त्यात आईंना जो त्रास झाला त्यामुळे मी खूप दोषी अशी स्वतःला दोषी मानत आहे आणि स्वतःलाच दोष देत आहे की सगळं काही माझ्यामुळे झालं. त्यावेळेला जर मी आईंना सौमित्रचं ऐकलं असतं आणि ऐश्वर्याला घरात घेतलं नसतं तर आज आईंना त्रास होत नव्हता. जानकी असू दे, स्वतःला किती वेळा दोष देणार आहे तू. मान्य कर, हा तुझा स्वभाव आहे. आणि जानकी, सगळ्यात महत्त्वाचं स्वभाव बदलणं गरजेचं आहे. तुझा आधी हा स्वभाव बदल, मग सगळंच बदलेल. ऐश्वर्याने प्रत्येकाला फसवलंय, ज्यांनी ज्यांनी ऐश्वर्यावर विश्वास ठेवलाय. इकडे आता सारंग रडत असतो, ऐश्वर्याचा फोटो घेऊन बसलेला असतो. ऐश्वर्या, तुम्ही मला सोडून का गेला, आणि इतका रडत असतो हा सारंग. त्याला फार वाईट वाटलेलं असतं की ऐश्वर्या मला सोडून गेलीये. सारंग आता खूप रडत असतो, ऐश्वर्या या ना, जे झालं ते झालं, तुम्ही या ना प्लीज, ऐश्वर्या माझ्यासाठी या ना. सारंग रडत असतो आणि त्याला सारखं वाटतं की ऐश्वर्याने माघारी यावं, कारण सारंगला परत सवय झालेली असते ऐश्वर्याची आणि या वेळेला ऐश्वर्या खूप चांगली वागलेली असते. त्यामुळे सारंगला असं वाटतं की तिने परत यावं. इकडे आता ऐश्वर्या बसलेली असते सयाजीसोबत. सयाजी म्हणतो, बरं झालं तर रणदिव्यांचं घर सोडून तू आपल्या घरी निघून आली. ऐश्वर्या म्हणते, हो ना. तेवढ्यात काय इकडून सारंगने फोन लावलेला असतो. सारंग स्वतःला सावरतो, डोळे पुसतो आणि लगेच फोन लावतो. फोन वाजल्यावर आता सयाजी ऐश्वर्याकडे बघतो आणि ऐश्वर्या सयाजीकडे बघते. ऐश्वर्या आता गोंधळल्यासारखी होते आणि अगदी मजबुरीने ती सारंगचा फोन उचलते. ऐश्वर्या मुद्दाम सयाजीच्या समोर फोन घेते आणि फोन कट करते. तिकडे आता सारंग रडायला लागलेला असतो. ऐश्वर्या, फोन उचला, मला एकदा तुमच्याशी बोलायचं. ऐश्वर्या प्लीज फोन उचला. आता फोन बंद केलेला असतो. ऐश्वर्या ती, बोलावं डॅडा, तू अडवलं म्हणून, नाही तर सौमित्र आहे ना असा थोबडावला असता ना की बस, असू द्या डॅडा. इकडे हा सारंग फोन सारखा लावत असतो आणि सारखा ती फोन कट करत असते. सयाजीला इतका राग येतो. ऐश्वर्या परत एकदा फोन कट करते. आता परत इकडे जोर जोरात सारंग रडायला लागलेला असतो. मला माहिती आहे ऐश्वर्या, घरातल्या कोणाचाच तुमच्यावर विश्वास नाहीये, म्हणूनच तुम्ही राग निघून गेला. माझा विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही बदललात ऐश्वर्या. तुम्ही माझ्याशी तरी एकदा बोला. सयाजी म्हणतो, काय ग आयशे, हा का सारखा सारखा फोन लावतोय, काय संबंध आहे, सारखा सारखा फोनच लावतोय. एकदा कट केलेलं याला कळत नाही का, बावळाटासारखा फोनच लावतोय हा. ते म्हणते, नाहीतर काय, आता त्याला कळत नाही, त्याला मी काय करू डॅडा. जे म्हणतो, त्या बुटक्या वांग्याला आहे ना ब्लॉक करून टाका, लगेच ब्लॉक कर. सारखा सारखा फोनच लावतोय ते बुटकं वांग. आणि हो, 2 दिवस जाऊ दे, आपण वकिलाकडे जाऊ आणि डिवोर्स पेपर तयार करून एकदाचा डिवोर्स पेपर दिला ना की तुझा आणि त्या लोकांचा काही एक संबंध राहणार नाही. सयाजीने एका मिनिटात निर्णय घेऊन मोकळा झालेला असतो. काय गय ऐश्वर्या, चालतंय ना. हो हो डॅडा, न चालायला काय झालंय, काय विचारताय तुम्ही. आता आत्ताच्या आत्ता ब्लॉक करते आम्ही त्याला, तो परत मला फोनच करणार नाही. इकडे आता जानकी खूप विचार करत असते आणि टेन्शनमध्ये असते. ऋषिकेश म्हणतो, जानकी तू किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला तरी मला कळतं या गोष्टीचा तुला खूप त्रास होतोय आणि तू सारखा सारखा तोच विचार करते. ऋषिकेश, मला स्वतःपेक्षा सारंग भाऊजींची जास्त काळजी वाटते. त्यांना फार टेन्शन आलं असेल आणि इतकं वाईट वाटत असेल की त्यांना ऐश्वर्या परत एकदा सोडून गेली, ते परत एकदा एकटे झालेत, परत फसवणूक झाली. ऐश्वर्यावर किती प्रेम केलं होतं तुम्हीच सांगा. तर याच्यातून कसे ते बाहेर येणार, ते स्वतःला त्रास करून घेणार, यात काही शंकाच नाही. म्हणूनच मला सारखा सारखा भाऊजींचीच आठवण येते आणि त्यांचाच विचार डोक्यात येतोय. जानकी, तुझं नेहमीच त्याच्या वाट्याला फसवणूक येते ग, सारखी फसवणूक त्यालाच. असं वाटतंय आपण आत्ता जाऊन सारंग भाऊजींना भेटायचं का, चला ना. नाही नको जानकी, त्याचा वेळ त्याला घेऊ दे आणि एकट्याला राहू दे. जानकी म्हणते, का आपण का नाही भेटू शकत आत्ता जाऊन. अगं त्याला राहू दे, त्याचा वेळ घेऊ दे. ठीक आहे, सारंग भाऊजी एकटे पडलेत. माणूस जेव्हा दुखावलेला असतो तेव्हा एकटा पडतो आणि नको नको तो विचार त्याच्या डोक्यात यायला सुरुवात होते. ते विचार त्याच्या डोक्यात येऊ नये म्हणून त्याची सोबत केली पाहिजे. त्या विचारांपासून त्याला लांब नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचं मन धरलं पाहिजे. कळतंय का तुम्हाला ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे जानकी, आपण जाऊया, चल. जानकी आणि ऋषिकेश गेलेले असतात आता सारंगला भेटायला, कारण सारंग दुःखी आहे हे दोघांना चांगलंच माहिती आहे. जेव्हा सारंगच्या रूम मध्ये येतात, सारंग खूप रडत असतो, खूप दुःखी झालेला असतो. ते जेव्हा सारंगला बघतात त्यांना खूप वाईट वाटतं सारंगची ती अवस्था बघून. दारात उभी राहते आणि सारंग भाऊजी असा आवाज देते, जे आम्ही येऊ का आतमध्ये. सारंग पटकन त्यांना बघतो आणि डोळे वगैरे पुसतो आणि तावाने म्हणतो, ये 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 आत ये, थांबलीच कशाला, अगं ये आत ये, आधी सांग तुला कसं वाटतंय ऐश्वर्याला बाहेर घालून, छान वाटतंय का. ऋषिकेश म्हणतो, सारंग अरे ए दादा, आता एकही शब्द बोलू नको आणि वहिनीची बाजू
बाजू तर अजिबात घेऊ नको. तुझ्याशी बोलतोय काय रे मी? तिच्याशी बोलतोय ना, मग बोलू दे की तिच्याशी. मला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तिला देऊ दे. तिच्याशी बोलतोय ना, मग तिनेच उत्तर दिलं पाहिजे. जानकी अगदी शांतपणे म्हणते, सारंग भाऊजी तुम्ही आधी शांत होता का? शांत हो? शांत हो म्हणजे काय ग? कसं शांत हो? तू सांगतीस का जरा? तू की शांत? तू म्हणतीये ना शांत हो. शांतच होतो मी. जीव दिल्यावर माणूस कायमचा शांत होतो, मग काहीच टेन्शन राहत नाही. जानकी म्हणते, सारंग भाऊजी असं काय बोलताय? नाही, असं अभद्र बोलायचं नाही. आता सांगते. जरा चिडलेली असते जानकी आता सारंगवर, कारण सारंग काहीही बोलत सुटलेलं असतो. ठीक आहे, सुद्धा सारंगला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या मनात जो गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी दोघंही प्रयत्न करत असतात. तू भानावर ये आणि तू काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय रे सारंग? काय बोलतोय, काय करतोय? जीव द्यायची भाषा करतोयस का? जानकीने जे काही केलं ना ते घराच्या भल्यासाठी केलंय. तिच्यावर ओरडतोय का तू? तिच्यावर रागराग करतोय का? अरे ऐश्वर्या नाही कुणाचा विश्वास ठेवण्याच्या लायकीची, ती कधीच बदलणार नाहीये सारंग. मला कळतंय तुला खूप त्रास होतोय. त्रास होणं साहजिकच आहे, पण एकदा ऐश्वर्याचा नवरा म्हणून नाही, या घराचा मुलगा म्हणून विचार करून बघ बरं. केला ना, सगळा विचार केला मी, तर एकच येतं, सगळ्या बाजूने विचार केला. ऐश्वर्या निर्दोष आहे, ऐश्वर्या सुधारल्यात, ऐश्वर्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही, एवढंच उत्तर येतंय. फक्त सौमित्र दादाला घरात नको होती म्हणून तिला घालवलीये, बाकी काहीच नाही. खूप वाईट वाटलंय आणि त्यांना सुद्धा खूप वाईट वाटलं असणाऱ्या त्यांचा असा अपमान करून त्यांना बाहेर काढलंय. तुझा इतका आदर करतो आणि तू अशी वागशील खरंच वाटलं नव्हतं, त्यामुळे मला फार वाईट वाटतंय. मी दुखावला गेलोय. एवढ्या लोकांच्या समोर तू ऐश्वर्याच्या कानाखाली मारली वहिनी. वा, खरंच तुला किती मानतो मी. आणि तू काय केलंस ग? चुकलीस वहिनी आणि हे तू मान्य कर. सारंग रडत असतो आणि जानकीला विचारत असतो प्रश्न. जानकी खाली मान घालून गुपचूप उभी असते. मी सगळ्या बाजूने एवढ्याच्या गोष्टींचा विचार करते आणि आज एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात आली नाही, मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही आणि सरळ ऐश्वर्याच्या कानाखाली मारले. तुला काहीच वाटलं नाही का ग वहिनी? आता सारंग रडत असतो आणि जानकीला सगळे प्रश्न विचारत असतो. त्या ऐश्वर्याने स्वतःची जीवाची पर्वा न करता वहिनीला वाचवलं, म्हणजे अवंतिकाला वाचवलं. तिच्यावर तू संशय घेतला आणि ती कशी अवंतिकाला घरात आणून मारून टाकू शकते? काय वहिनी, तू जरा तरी विचार करायला हवा होता. याच गोष्टीचं सारंगला जास्ती वाईट वाटत असतं आणि म्हणून सारंग चिडलेलं असतो आणि जानकीला ब्लेम करत असतो. जानकीमध्ये कसं आहे ना सारंग भाऊजी, मला जे कळायचं होतं ते तर कळलंच आहे. तुमची काळजी आहे म्हणून तुम्हाला इथे भेटायला आलीये मी. मला कळतंय की तुम्हाला एकटं वाटतंय, ऐश्वर्या गेलीये, तुम्ही एकटे पडला, परत तुम्हाला दुःख झालंय, सगळं कळतंय. बघा, अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत की तुमच्या सोबत. थांबतो आम्ही, अजिबात थांबायची गरज नाहीये, तुम्ही जावा. ऋषिकेश बोलायला लागतो, प्लीज मी म्हटलं नाही थांबू नका, मला राहू द्या एकट्याला. हात जोडतो आणि म्हणतो, इथून जा, माझी अजिबात काळजी करू नका, निघा इथून. माझं काय करायचंय ना माझं मी बघेल. सारंग भाऊजी ऐका ना तुम्ही. वहिनी तुला म्हटलंय ना इथून निघून जा, मला काहीच गरज नाहीये कोणाची. जानकीचा अपमान केलेला असतो. जानकी आता रडत रडत तिथून निघून जाते. जानकी आणि ऋषिकेश दोघेही गेलेले असतात. आता सारंग परत एकटा पडतो आणि परत आता रडायला लागलेला असतो. तो खरंच एकटा झालेला असतो, कारण ऐश्वर्याची त्याला फार सवय झालेली असते कमी दिवसात. आता नाना सुमित्राचं बीपी चेक करत असतात. नाना म्हणतात हो ठीक आहे. सुमित्रा म्हणते काय हो, वाढलंय का? नाही ग, ठीक आहे सुमित्रा, ती नॉर्मल झालंय बीपी तुझं, टेन्शन घेऊ नको सुमित्रा. तुला दाखवायचं म्हणून मी चेक केलं आणि बरी झाली म्हणून ठणठणीत झाली नाही. अजिबात काही धावपळ करायची गरज नाहीये, फक्त आराम करायचा आहे सुमित्रा. कसं व्यवस्थित राहू मी आणि कशी शांत राहू? सतत कोणते ना कोणते विचार येत असतात आणि डोक्यामध्ये असे घोंगावत असतात. कशी शांत पडणार तेच कळत नाहीये. जाऊ दे, तुम्ही अचानक कशा आलात ते सांगा बरं. अगं त्याचं काय झालं, मुंबईला पोहोचलो तेवढ्यात काय शर्वरीचा फोन आला. आमची कॉन्फरन्स आहे ती कॅन्सल झाली, त्यामुळे तुम्ही इथपर्यंत येण्याची गरज नाहीये, आता मी घरीच आहे. कॉन्फरन्स रद्द झाली म्हणून सरळ येऊ नका असं सांगितलं. शर्वरीला जरा पण लाज वाटली नाही का हो? इतक्या दिवसांनी तिच्याकडे जात होता, मग 8 दिवस राहायला या असं म्हणता नाही आलं का तिला? वडील आहे म्हणून ती सांगू शकली, दुसरं कोणी असं तर कसं म्हटली असती येऊ नका. तिलाही माहिती की काहीतरी ऍडजस्टमेंट करूनच नाना इथपर्यंत आलेत ना, आणि 8 दिवस कशाला त्यांची वायाला घालवायचे, म्हणून बिचारीने मला मुंबईपर्यंत सांगितलं. बरं झालं तिथं गेल्यावर कळालं नाही. त्यांची चर्चा चाललेली असते शर्वरीची, तेवढ्यात जानकीच्या डोक्यात सारखा एकच, सुमित्राच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न घोंगावत असतो, काय हो ऐश्वर्याने खिरीमध्ये खरंच विष मिसळलं असेल का? आता सुमित्राला जशी खात्री नसते तशी नानांनाही नसते. काय ना ती बदलल्यासारखी वाटत होती हो, विश्वास ठेवावा असं वाटत होता. सुमित्रा म्हणते खरं सांगू का, माणसं ओळखण्यामध्ये परत चुकलोय का आपण? परत काहीतरी गफलत झाली का आपली? पण चुकणं ठीक आहे, जानकी सुद्धा चुकली आपली, याच गोष्टीचा विचार करते मी. मित्रा होते का एखाद्या वेळेला चूक? कळलंय ना आणि सगळं काही जे टेन्शन आहे ते दूर झालंय ना, मग कशाला काय करतेयस? जाऊ दे की, जे व्हायचं होतं ते झालंच नाही ना, चांगली गोष्ट घडलीये ना. सगळ्यात महत्वाचं सुमित्रा, तू आराम करायचा आणि डोक्याला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. या गोष्टींकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. चल तू झोपून घे आणि आराम करणं गरजेचं आहे, अजिबात डोक्याला ताण देऊ नको. म्हणतात मी आलो आणि नाना जरा बाहेर गेलेले असतात, सुमित्रा बेडवरच असते, पण सुमित्राच्या डोक्यात प्रश्नांनी इतकं घोंगाट केलेलं असतं की ते प्रश्न संपतच नसतात. सारखं ती विचार करतच असते. त्या दिवशी सकाळी सकाळी गुड मॉर्निंग अशी फ्रेश झालेली असते आणि आता ऐश्वर्या सयाजीला घट्ट अशी मिठी मारते, पोरी मी लई खुश आहे,
आज तू त्या दळभद्री रणदिव्यांना सोडून इकडे आली आहे ना, मी लई म्हणजे लई खुश आहे बघ पोरी. ऐश्वर्या सुद्धा त्याच्यासमोर फार खुश आहे असं दाखवत असते आणि त्याच्या आनंदात आनंद मानत असते. आपण त्या रणदिव्यांची अशी वाट लावायची ना की बघ. कम ऑन डॅड, कशी वाट लावायची सांगा बरं. अगं त्या मायाला सोडवायचं डॅड. आता माया जेलमध्ये आहे ना, मग कसं सोडवायचं? का जेलमधली माणसं सुटत नाही? अगं त्या मायाला जेलमधून सोडवायचं, तिच्याकडे बक्कळ पैसा आहे, बक्कळ पैसा. मग मायाच्या मदतीने त्या रणदिव्यांची अशी वाट लावायची ना की बघतच राहा. वा डॅड, कमाल आयडिया, कमाल. डॅड प्रश्न असा पडलाय की ती जेलमध्ये, मग जेलमध्ये सोडवायचं कसं? अवघडच आहे ना, मग सोडवायचं कसं? जेलमध्ये कडक बंदोबस्त असतो, जरा अवघडच आहे असं वाटत नाही का डॅड? आणि अगदी सहज म्हणताय की मायाला जेलमधनं सोडवायचंय. प्रश्न पडलाय, उत्तर द्या. काय म्हणते, आपण जेलमधून तिला पळवायचं का? सयाजीवन तो भारी आयडिया, एक नंबर. हेच करावं लागणार आहे. एकदा का माया जेलच्या बाहेर पळाली की मग आपल्याला बक्कळ पैसा मिळणार आणि रणदिव्यांची आपण वाट लावणार. काय वाट लावायची ना रणदिव्यांची की बघ तू. वाट तर लागणारच आहे डॅडा, त्यात काही शंका आहे का? बरं, तिला पळवायचं कसं हो डॅडा? ऐश्वर्या, त्या दिवशी बिंडोक म्हणलं तशीच वागू नको, बिंडोकासारखी. काय प्रश्न विचारतीयस ग डॅडा? तू रणदिव्यांच्या घरात नाही या बिंडोक सारखी वागायला, तू सयाजीच्या घरात आलीये, त्यामुळे जरा हुशार असल्यासारखी वाग. तुम्ही फ्रेश होऊन घ्या की मग आपण उरलेली चर्चा करू. आलोच मी. डॅड, प्लॅन तर ऑलरेडी झालाय हो, आता फक्त वर्क करायचं बाकी आहे. तुम्ही रेडी राहा. या सयाजी निघून गेल्यावर ही बोलत असते आणि फार ऐश्वर्याला आनंद झालेला असतो की सयाजीचा असा प्लॅन आहे, आता तिला कळालाय. आता जानकी स्वयंपाक करत असते आणि ऐश्वर्या पटकन तिला फोन लावत असते की ऐश्वर्या, सयाजी काकाही बोलले का? आपला प्लॅन पटलाय ना? त्यांना काही कळलं नाही ना? शंका वगैरे तर नाही आली ना ऐश्वर्या? की डॅडाला इतका विश्वास बसलाय ना, आपण जे नाटक केलंय ना त्याच्यावर विश्वास बसलाय. तू जी कानाखाली ठेवून दिली ना त्याने तर एकदम परफेक्ट, म्हणजे परफेक्ट विश्वास बसलाय डॅडाचा की खरंच मी ते घर सोडून आलीये. हो, पण इकडे सारंग भाऊजीला खरं वाटलंय, फार दुःखात येते, इतकं टेन्शन घेतलंय त्यांनी. ऐश्वर्या, सारंग भाऊजी तुझ्या काळजीत खूप रडत होते, खूप पॅनिक झालेत ते. त्यांचे हाल बघवत नाही, मला फार वाईट वाटतंय. अगदी एकटे पडल्यासारखे झालेत ते, सारखे रडतात आणि तुझाच विचार करत असतात ते. काय ग ऐश्वर्या, मी काय करू? म्हणते, मला सुद्धा खूप वाईट वाटतंय ग जानकी, त्यांनी खूप फोन लावले, मी एकही फोन उचलला नाही. आता मी सारंग शिवाय नाही राहू शकत, इतकी सवय झाली मला सारंगची. फोन कट केल्यामुळे सारखं वाईट वाटतंय ग. डॅडाचा मायाला जेलमधून पळवण्याचा प्लॅन आहे, तिला जेलमधून पळवायचं आणि उरलेलं काम करायचं, असं प्लॅन चाललाय डॅडाचा. त्यांचा नाही, माझा प्लॅन आहे मायाला जेलमधून पळवायचा. हेच हवं होतं की मायाने जेलमधून पळावं, ऐश्वर्या मायाने बाहेर पडावं, हेच माझ्या डोक्यात आहे आणि त्यासाठी मी आजच तिला जेलमध्ये भेटायला जाणार आहे. इतकं भडकवणार की स्वतः पळून जाण्याचा प्लॅन करणारी. तू बघ ऐश्वर्या, आज मी मायाला कशी भडकवते. ती जेलमधून पळाली की मग आपला प्लॅन तिथून पुढे सुरू होतो. पुढे काय करायचं, कसं करायचं, सगळं जानकीने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं. कळलंय का? ऐश्वर्या म्हणते, ओके, सगळं आलंय लक्षात. ऐश्वर्याने फोन ठेवलेला असतो, परफेक्ट असं प्लॅनिंग झालेलं असतं त्यांचं. जानकीने सुद्धा फोन ठेवलेला असतो आणि ती स्वयंपाकाला परत सुरुवात करणार असते. आलेली असते अवंतिका. कोणाचा फोन होता बहिणी, कोणाशी बोलत होता? ऐश्वर्याचा फोन होता अवंतिका, तिच्याशीच बोलत होते मी. ती आपल्याला हव्यात ना त्याच दिशेने होत आहे. बघ आता कसं आणि काय आपला प्लॅन सक्सेस होतोय. सयाजी काका मायाला पळवण्यासाठी प्रयत्न करताय, मग पोलिसांना सांगून ठेवायचंय का वहिनी? पोलिसांना मुद्दाम काफील ठेवायचे, आता काही सांगायचंच नाही अवंतिका. मायाला पळू दे ग, मग बघू पुढचं पुढे. तिला पळायला भाग मी पाडणारे, बघतो आता. इथे थांबी, पटकन पोलीस स्टेशनला जाऊन येते. वहिनी, अगं मी आलेच. ते का म्हणते, मी येते की? असं काय करतेस तू? कुठेही यायचं नाही आणि तू घराच्या बाहेरच निघायचं नाही अवंतिका. नाही, ऐका ना, ठीक आहे ना, मी तुम्ही एकटीने नका जाऊ ना. असं बरं वाटत नसतं तर मी आलेच नसते, पण खरंच बरी आहे मी, डोंट वरी वहिनी. तशी मी बोलते की नाही, ते उगाच काहीतरी बोलतील आणि शंका घेतील, त्यापेक्षा नको, मी बोलते ना बहिणी त्याच्याशी. मला एकटीला मी जाऊ देणार नाही म्हणजे नाही, मी येते म्हणजे येते. तू नाहीच ऐकणार ना अवंतिका? फार हट्टीपणा करतेस. काय ऐकणार आहे मी तुमचं? मी येणार आहे तुमच्यासोबत. तुझी काळजी तुला घ्यायला लागणार आहे. तुम्ही आहात ना बहिणी, मला काहीच होणार नाहीये, डोंट वरी. आता पटकन जाऊन येऊया. आता दोघी घाईघाईने निघालेले आल्यात पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला येऊन मायाला भडकवायचं असतं आणि पळण्यासाठी प्रवृत्त करायचं असतं. यासाठी जानकी आणि अवंतिकाने आता प्लॅनिंग केलेलं असतो आणि तो सक्सेस परफेक्ट व्हावा यासाठी ते आता पोलीस स्टेशनला येत असतात. येते आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते, नमस्कार, मला मायाला भेटायचंय साहेब. बेटा, तुम्ही पण जास्ती वेळ बोलू नका. जानकी काहीतरी सांगते इन्स्पेक्टरला, माझं एक काम आहे तुमच्याकडे आणि प्लीज मला तुम्ही मदत करा. तर जानकीने सगळं सविस्तर त्या इन्स्पेक्टरला सांगितलेलं असतं. ओके, थँक्यू साहेब. आता प्लॅनिंग नुसार परफेक्ट मायाकडे गेलेली असते, मायाला भडकवायचं असतं आणि मग तिला तिथून पळून लावायचं असतं. ही माया हसायला लागलेली असते. अरे वा जानकी, रणदिवे थेट मला भेटायला, वा वा वा, आलीच ग मला भेटायला, आता काय काम आहे? तुझ्या घरी सगळं छान चाललंय याची भीती वाटायला लागली काय ग, म्हणून आली का इकडे माझ्याकडे? जानकी म्हणते, काय गे माया, जेलमध्ये तरी माज काय गेला नाही, या माज आहे तसाच आहे. सुधर, तुझ्यासाठी चांगलं राहील ग माया. आयुष्यभर पश्चाताप शिवाय तुझ्या हातात काहीच राहणार नाही. सुधर माया आणि पश्चाताप करायची वेळ येऊ देऊ नकोस.
माया म्हणते सुंब जळला पण पेळ गेला नाही. का त्रास सहन करून सुद्धा मला सुधारायला लावतेस का? ऐकवायला आली का इथे? जानकी म्हणते हो तुलाच ऐकवतीये. विजय ना सत्याचाच होतो माया. आमची बाजू सत्याची आणि मला खात्री आहे की विजय आमचा आणि आमचाच होणार माया, तुझ्यासारख्या कपटी लोकांचा नाही. हो असेल की तुझ्याकडे बक्कळ पैसा, पैशांच्या जोरावर तू इथून पळून जाऊ शकते या गैरसमजात राहू नको. तू पळून जाऊ शकत नाहीये त्या पैशांच्या जोरावर. हे विचार डोक्यात आला असेल ते लगेच काढून टाका माया, कारण सगळं पैशांच्या जोरावर होत नसतं. काहीच उपयोग होणार नाही हे सुद्धा लक्षात घे. जानकी फुकटचे सल्ले देऊ नको. मला काय करायचं आणि काय नाही माझं मी ठरवेल, तू मला शहाणपण शिकवायला जाऊ नकोस. मी जर ठरवलं ना जानकी तर मी काहीही करू शकते. जानकी म्हणते हो इतकं सोपं आहे? इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणतात भेटायची वेळ संपलीये. जानकी म्हणते हो इन्स्पेक्टर साहेब मॅडम आत्ताच म्हणत होता ठरवलं की त्या काहीही करू शकतात. त्याच्यावर कडक नजर ठेवा नाही तर जेल मधून पळून बिळून जायचे या, कारण या म्हणतात की मी जे ठरवते ते करतेच. काळजी करू नका मॅडम, पक्का बंदोबस्त आहे यांच्यासाठी आणि लक्ष तर कायमच आहे यांच्यावर. इथून ते पळून जाऊ शकतच नाहीये. पळून जायचं सोडा हो, पळून जायचा विचार सुद्धा करू शकत नाहीये या. इतकं काय यांना जखडून टाकलंय ना आम्ही, या इथून जाणं शक्यच नाहीये मॅडम. त्यामुळे तुम्ही अगदी बिंदास्त राहा, आमची नजर यांच्यावर, या कुठेही जात नसतात. जानकी म्हणते हो हो डॉक्टर साहेब असं म्हणतात आणि तिथून निघून गेलेले असतात. आता खरंच मायाला अगदी चेवताळ्यासारखी झालेली असते की जानकी सुद्धा मला चॅलेंज देते की पळून जाऊ शकत नाही आणि इन्स्पेक्टर सुद्धा म्हणतो की जाणं शक्यच नाहीये. जानकीला जे करायचं होतं जानकीने ते केलेलं असतं. की म्हणते की आता माया नक्कीच पळायचा प्रयत्न करणार यात काही शंकाच नाहीये, ती पळून जाण्याचा प्रयत्न करणारच. मग माझा प्लॅन सक्सेसफुल करणार ही माया स्वतः. जानकी हसायला लागलेली असते की ते निघून गेलेली असते, पण मायाच्या डोक्यात आता विचारचक्र फास्ट चालू झालेलं असतं. म्हणते कितीही पहारे लावा, कितीही बंदोबस्त करा, मायाने ठरवलं की माया पळून जात असते, ती कुणालाही घाबरत नसते. आता मी इथून निसटणार म्हणजे निसटणारच. जग फक्त आणि फक्त पैशावर चालतं, पैसा फेकला की सगळे झुकतात आणि ही माया तेच करणार आहे. पैशावर ती सगळ्याला झुकवणार आहे, कारण माझ्याकडे इतका पैसा आहे की अख्खं जग मी सहज विकत घेऊ शकते. काहीही करणार यात काही शंकाच नाहीये. आणि आता मी ठरवले की मी इथून पळून जाणार आहे जानकीच्या नाकावर टिच्चून. आता ठरवलेलं असतं स्वतःशीच की काहीही करून मला या जेलच्या बाहेर जायचंय म्हणजे जायचंय. आणि ज्यासाठी माया जानकी आलेली असते मायाला भेटायला, अगदी परफेक्ट ते साध्य झालेलं असतं. जानकी घरूनच ठरवून आलेली असते की काहीही करायचं आणि या मायाला पळून जाण्यासाठी प्रवृत्त करायचं. आणि ही बिंडोक माया सुद्धा जानकीने फक्त तिला एक शब्द टाकलेला असतो की तू पळून जाणं इम्पॉसिबल आहे आणि तू पळून जाऊ शकत नाहीये. लगेच हिने ठरवलेलं असतं की मी पैसा फेकणार आणि इथून पळून जाणार म्हणजे जाणारच. आता लगेच एका क्षणात तिने प्लॅनिंग करायला सुरुवात केलेली असते. आता मात्र कोणाकोणाला मॅनेज करायचं आणि कोणाकोणाला पैसा द्यायचा आणि इथून जेलमधून सही सलामत पळून जायचं. आणि कसं आहे ना, मायाकडे पैसा असतो त्यामुळे त्याच्या जोरावर ती काहीही करू शकते ही घमेंडी तिला असते. या घमेंडीमध्ये ती पूर्ण आंधळी झालेली आहे, तिला काहीही कळत नाही. जानकीने जाळं टाकलेलं असतं आणि जाळं टाकलं की ही लगेच अडकायला तयारच झालेली असते. जानकी अगदी व्यवस्थित तिथून निघून गेलेली असते. माया मात्र सगळा विचार करत तिथेच थांबते. मित्रांनो, माया विचार करत तिथेच थांबलेली असते, पण माया जो विचार करते तो अगदी सक्सेस परफेक्ट असं होणार आहे का? आणि जानकीने जो विचार केलाय ते अगदी तसं आणि तसंच हुबेहूब घडणार आहे का? जानकी खरंच ह्या मायाच्या जाळ्यामध्ये अडकणार? माया जानकीच्या जाळ्यामध्ये अडकणार का आणि सयाजीला बरोबर तिच्या बरोबर आणणार का? हे सगळंच आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. कारण मित्रांनो, हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे ना, आपण अगदी थोडक्यात बघूया. आता लगेच जसं ठरवलेलं असतं मायाने तसंच ती करायला सुरुवात करते. तिने कुठे विचार केलेला असतो आणि तो विचार लगेच तिने अंमलात आणलेला असतो. जेलमध्ये तिच्याबरोबर जी बाई असते तिच्यावर लक्ष ठेवायला लेडीज पोलीस, तिच्या डोक्यात तिने काठी घातलेली असते. इतकी जोरात काठी घातलेली असते की ती बाई धाडकन जमिनीवर कोसळलेली असते. आणि ही निर्लज्ज माया तिच्याकडे फक्त बघत थांबलेली असते. एका मिनिटात तिला जमिनीवर हिने लोळवलेली असते. तिला लोळवते आणि तिच्याकडून चावी घेऊन जेलमधून एका मिनिटात ती फरार झालेली असते. मायाने आता मागचा पुढचा कशाचाही विचार केलेला नसतो आणि क्षणात ती जेलच्या बाहेर पडलेली असते. आणि खरं तर माया जेलच्या बाहेर पडते, इतकी स्पीडमध्ये पळालेली असते. समोर येऊन एका गाडीला ती अशी धडकते आणि जेव्हा समोर बघते तर काय, ती गाडी असते सयाजीची. एका मिनिटाचा, एका क्षणाचाही विचार न करता माया त्या गाडीत बसते आणि आता त्यांचा प्रवास सुरू झालेला असतो. थोडक्यात मायाने जो प्लॅन केलाय अगदी परफेक्ट चाललाय असं मायाला वाटत असतं आणि सयाजीने बरोबर तिला वेळेत पकडलेलं असतं आणि ते आता तिथून फरार झालेले असतात. जेव्हा माया सहज माघारी बघते तर तिला दिसते ऐश्वर्या. ऐश्वर्या, तू इथे?
सयाजी म्हणतो हो, आता ऐश्वर्या आपल्या बरोबर आहे आणि आपल्या बरोबरच राहणार आहे ना सयाजीराव. एक दार तर उघडलंय, आणखीन एक दार उघडायची देरी आहे. मायाने इतका पैसा ठेवलेला असतो, इतका पैसा ठेवलेला असतो, आणि तो पैसा दाखवत असते ती ऐश्वर्याला तो पैसा दाखवत असते आणि पुढचं प्लॅनिंग चाललेलं असतं. तेवढ्यात काही ती सहज माघारी बघते तर जानकी आणि अवंतिका सुद्धा तिथे उभे असतात. माया म्हणते तुम्ही सगळ्या इथे कशा? आता ऐश्वर्या जी मायाच्या जवळ उभी असते ती ऐश्वर्या पटकन जाते. जानकी अवंतिकाच्या मध्ये जाऊन उभी राहते. ऐश्वर्या म्हणते अगं माया अशा, त्या दोघी इथे अशा आल्या. आता मात्र मायाला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. सयाजीराव आणि माया यांना रंगे हात पकडलेलं असतं. जसा ऐश्वर्याने, जानकीने, अवंतिकाने प्लॅनिंग केलेलं असतो की मायाला आणि सयाजीला एकाच वेळेला पकडायचंय, तेही मायाची मदत करताना सयाजीला प्लॅन सक्सेस परफेक्ट फुल झालेला असतो. इन्स्पेक्टर सुद्धा आलेले असतात जानकीच्या बरोबर, आणि आता मायाला आणि सयाजीला त्यांनी पकडलेलं असतं. रणदिवेंच्या तीनही लक्ष्मींनी रणदिवेंची ही लक्ष्मी परत आणली. जानकी, अवंतिका, ऐश्वर्या परत इथे जिंकलेले असतात आणि सयाजीला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. अवंतिकाच्या डोक्यावर जे संकट असतं ते आता पूर्णपणे टळलेलं असतं. बघू आता रणदिवे कशा आनंदात गोड्या गोविंदाने राहतात. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.